म्हणजे अशा तर मी तुम्हाला सांगतो, हनुमान चालीसा आहे ना, हनुमान चालीसा, ज्याला तुम्ही हिंदी म्हणता, ते अवधी आहे, हिंदी नाही. पहिल्यांदा भाषा आपण नीट समजून घेतली पाहिजे. मराठी भाषेचा आपण इतिहास नीट एकदा समजून घेतला पाहिजे. पण ह्यांना भाषेवरती यांचं प्रेम नाहीये. माझं तर सगळ्या भाषांवरती प्रेम आहे. माझा तर दावा कदाचित चुकीचा नसावा, परंतु महाराष्ट्रामधले जेवढे काही नेते आहेत त्या सगळ्यांपेक्षा हिंदी माझं बरं आहे. आणि याचं कारण माझे वडील. माझ्या वडिलांना व्याकरणासकट उत्तम मराठी तर येतच होतं, उत्तम इंग्रजी येत होतं, उत्तम हिंदी येत होतं, आणि माझ्या वडिलांना व्याकरणासकट उत्तम उर्दू येत होतं. भाषा कोणतीही वाईट नसते, कधीच वाईट नसते. जगातली कुठची भाषा वाईट नसते. हिंदी ही काही वाईट भाषा नव्हे. आमच्यावर लादणार असाल, नाही बोलणार जा. आणि लहान मुलांवरती तर नाहीच नाही. काही विषयच येत नाही या गोष्टींचा. त्यांचं राजकारण काय चालू आहे ते पहिलं बघा तुम्ही. हे या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आत्ताच सांगतोय. मी माझ्या पत्रामध्ये पण दिलं होतं, आम्ही हिंदू आहोत, हिंदी नव्हे. पण हिंदुत्वाच्या बुरख्या खालून जर समजा तुम्ही माझी मराठी संपवायला येणार असाल, माझ्यासारखा कडवट मराठी तुम्हाला सापडणार पण नाही. हिंमत असेल तर हात लावून दाखवा तुम्ही. आणि हे सगळं षडयंत्र तुम्ही नीट समजून घेतलं पाहिजे. षडयंत्र. मुंबईला जर हात लावायचा असेल